चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमध्ये एका शेतकऱ्यानं बँकेच्या दारात 3 दिवसापासून आमरण उपोषण सुरू केलंय। ही आपण पाहू शकतो, ही तुळजापूरची महाराष्ट्र बँक आहे आणि ह्या बँकेच्या अगदी गेटच्या समोर म्हणजे दारामध्येच हे शेतकरी आहेत। तुळजापूर तालुक्यातील लाख वडगावचे शेतकरी आहेत आणि यांनी या बँकेत कर्ज मागणीसाठी फाईल दाखल केली होती आणि त्या फाईलला कुठलाही रिस्पॉन्स न दिल्यामुळे आणि कर्ज न भेटल्यामुळे ही शेतकरी 3 दिवसापासून या ठिकाणी झोपून आहेत। आज त्यांची प्रकृती सुद्धा खालावलेली आपल्याला दिसत आहे आणि कर्ज मागणी केल्यानंतर कर्ज न दिल्यामुळे त्यांनी उपोषण सुरू केले। त्यांची फॅमिली सुद्धा या ठिकाणी आहे। मला सांगा, काय मागणी आहे तुमची, कशामुळे तुम्ही उपोषण सुरू केलेलं आहे? मी CMGP मधून माझ्या पत्नीच्या नावानं मागणी केली आहे 20 लाख रुपयाची ट्रॅक्टरच्या यंत्रासाठी। वारंवार साहेब म्हणतात की तुमची फाईल सिबिलमुळं कोअप्लिकेंटमुळं इतर जाचकाठी कारण्या अडथळ्यामुळं माझी फाईल त्यांनी केली नाही। 16 डिसेंबर 2024 रोजी मी उपोषण केलं होतं। त्यावेळेस सुद्धा मला आश्वासन दिलं बँक मॅनेजरनं की PMGP मधून किंवा CMGP मधून तुमचं फाईल करतो, तुमचं कर्ज मंजूर करतो। म्हणल्यानंतर माझं उपोषण स्थगित केलं। त्यावेळेस सुद्धा मला हे केल्यावर पूर्ण कागदपत्रासह मी फाईल दाखल केली आहे। आज म्हणतात मला की तुमची फाईल सिबिलमुळं नाकारली आहे। तरी माझ्या शासन दरबारी कुणी हे केल्यामुळं मी 3 दिवसापासून उपोषण करतोय आणि बँकेचा कुठलाही अधिकारी आलेला नाही। माझी फाईल मंजूर झाल्याशिवाय मी माझं मरण जरी आलं तरी मी पत्करणार। शासनानं, राज्य सरकार आणि केंद्र सरकार योजना करतंय, परंतु बँकेचं असं म्हणणं आहे किती रकमेची फाईल होती, किती कर्ज पाहिजे तुम्हाला? 20 लाख रुपये रकमेची मी फाईल मंजूर केली आहे, परंतु दाखल केली आहे, परंतु एकही रुपयाची फाईल माझी मंजूर केलेली नाही। मला म्हणतात की सिव्हिलमुळं माझी फाईल मंजूर होत नाही। किती शेती आहे तुम्हाला? शेती मला 26 एकर आहे साहेब। माझ्या शेतीलाच 1,70,000 1,80,000 वाटप मी ट्रॅक्टरवाल्याला करतोय। ट्रॅक्टरवाल्याला वाटप करत असल्यामुळं ट्रॅक्टर मी स्वतः घेतलंय आणि यंत्र घ्यावे म्हणून यांच्याकडे फाईल दाखल केली आहे। ही फाईल मंजूर करत नसल्यामुळं माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे। गेली 10 वर्ष झालं मी यांच्याकडे मागणी करतोय, पीक कर्जासाठी मागणी करतोय। आता म्हणतात मला पीक कर्ज 2 लाख रुपये देतात, आता म्हणतात मला माझं मरण आलं तरी चालतंय, परंतु माझी 20 लाखाची फाईल CMGP मधून किंवा PMGP मधून मंजूर झाल्याशिवाय मी मागं हटणार नाही। शासन दरबारी माझं नाव घ्यावी, दखल घ्यावी। तुमच्याकडे हॉस्पिटल डॉक्टर वगैरे कोण आलतं का? आलं होतं, तपासणी करून गेलेली आहे। बरं, कुणाकडेही काही चूक नाही, फक्त आणि फक्त बँक मॅनेजरच्या मगरुरीपणामुळं माझी फाईल आतापर्यंत मंजूर झालेली नाही। तरी सखोल बँकेची चौकशी करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा बँकेवर आणि माझी फाईल मंजूर करावी ही माझी नम्र विनंती आहे शासनाला। मला बोलण्याची ऐपत नाही, माझे शब्द चुकीचे व्हायलेत, माझ्याकडून शब्द चुकीचे चाललेत। त्याचा विचार करून माझ्या पोटात 3 दिवस झाला अन्न पाणी नाही, तरी माझ्या याचा विचार करून माझा मंजूर करावं, माझ्या पत्नीच्या नावाचं फाईल मंजूर करावे, ही आग्रहाची विनंती आहे माझी साहेब तुम्हाला। ठीक। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी ही बोर्ड लावला आहे, ह्याच्या खाली लिहिलं आहे की सिबिल कोर जी अट आहे ह्याच्यामुळं त्यांचं कर्ज मंजूर होत नाही असं सांगितलं। त्यांचे फॅमिली आपल्या सोबत आहे, त्यांचा मुलगा आहे। भैया 3 दिवस झालं वडील आहेत ना तुझे, उपोषण करतायत, काय मागणी तुमची, नेमकी काय मागणी? आता पप्पांनी सांगितलं तीच मागणी, कर्ज पाहिजे आणि देत नाहीत बँकवाले। त्यांची पत्नी सुद्धा आपल्या बहीण त्यांच्या बहीण सुद्धा आहेत आपल्यापाशी। मला सांगा, काय मागणी आहे यांची आणि कशासाठी बसलीत? त्यांनी 20 लाखाची मागणी केली आहे। अगोदर बसलेले होते ह्याला उपोषणाला, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही ही करा, ह्याच्यामधून फाईल दाखल करा, त्याच्यामधून करा। ज्यांनी जेवढं सांगितलं त्यांनी तेवढं त्यानं केलं।
मग तेवढं करून पुन्हा शेवटी आता म्हणते त्यांनी की नाही आम्हाला देता येत नाही, तुमचं सिबिल खराब आहे. बर बर. मग सगळं गोळ्या करायच्या अगोदर, सगळं ही करायच्या अगोदरच सांगायचं ना तुम्ही. आता डॉक्टर वगैरे आलते का काय त्याची आलते की डॉक्टर तब्येत जरा खालावली तब्येत खालावली आहे म्हणून सांगितलं त्यांनी, बीपी कमी आहे म्हणून सांगितलं. हा ठीक, ठीक. एकंदरीतच मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांना ह्या पेरणीच्या वेळी कर्ज मागणी शेतकऱ्याकडून होते, मात्र बँका वारंवार शेतकऱ्याला कर्ज कुठल्या ना कुठल्या कारणामुळं देण्याचं टाळत आहेत. अशी परिस्थिती आपल्याला या जी चित्र आहे इथं त्याच्यावरून आपल्याला पाहायला मिळते. श्रीराम क्षीरसागर, टी.व्ही. 9 मराठी, धाराशिव, तुळजापूर. काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले साथ सच MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.